9 राज्यामध्ये 50% जास्त रिझर्वेशन आहे, त्याला का नाही स्टे आला? तामिळनाडूचं रिझर्वेशन 69% आहे, त्यांच्यावर का नाही स्टे आला? केस चालू आहे सुप्रीम कोर्टामध्ये 40 वर्ष तामिळनाडूचं. तसं मराठा आरक्षणाला सुद्धा स्टे न देता 11 जणांच्या खंडपीठा 11 जणांच्या न्यायाधीशांच्या समोर ही केस जायला अडचण नव्हती. परंतु या सरकारमधल्या अनेकांना मराठा समाजाला आरक्षण मिळावं असं वाटतच नाही. एक तर मराठा मागास, मग हे मागास. आता ते फॉरवर्ड नेते आहेत, ते बॅकवर्ड नेते कसे काय होणार? आणि मराठा समाजातला माणूस शिक्षणाने आणि आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाला, त्यांच्या मागे रिकामे फिरणार कोण? आणि त्यामुळे 8 ते 20 या कालावधीमध्ये ही केस नीट लढवली गेली नाही. परमेश्वर करो आपल्याला यश मिळावं. आम्ही विरोधक असले तरी सुद्धा समाजाचं हित पाळणार आहोत. पण 8 ते 20 मध्ये ही केस नीट लढवली गेली नाही तर होणाऱ्या परिणामांना सामोरं जावं लागेल ह्या महाराष्ट्र सरकारला. दादा, जिस तरीके से सुप्रीम कोर्ट का कल का डिसीजन है, उसके बाद आपको लगता है कि मराठा आरक्षण को लेकर के लड़ाई और कठिन होने वाली है और कल से सुप्रीम कोर्ट डिसीजन कर? मैं मानता हूं कि सुप्रीम कोर्ट का एक जजमेंट है और उस पर सुप्रीम कोर्ट के हर जज स्टिकअप रहते हैं कि 50% से ज़्यादा रिजर्वेशन नहीं होना चाहिए. जो आपको करना है 50% के नीचे करो. लेकिन उसी डिसीजन में सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस ने लिखा है कि एक्स्ट्रा ऑर्डिनरी असाधारण स्थिति निर्माण होने के बाद 50% क्रॉस हो सकता है. तो उन्होंने ये नहीं कहा है कि कभी भी नहीं हो सकता. महाराष्ट्र में जब हाईकोर्ट में केस चली तो बीजेपी गवर्नमेंट, देवेंद्र जी गवर्नमेंट महाराष्ट्र के हाईकोर्ट में को यह कन्विंस करने में यशस्वी हुई कि 32% 32% आबादी जब मागास होती है तो 50% आरक्षण में वो नहीं बैठ सकती. यह एक्स्ट्राऑर्डिनरी सिचुएशन निर्माण हुई, यह असाधारण स्थिति निर्माण हुई और बॉम्बे हाईकोर्ट ने उसको माना और आरक्षण को उन्होंने सम्मति दे दी. मागास आयोग के अहवाल को भी सम्मति दे दी और उसके आधार पर आरक्षण को भी सम्मति दे दी. सुप्रीम कोर्ट में यह आर्गुमेंट करने में हम अयशस्वी हो रहे हैं कि देयर इज अ एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिचुएशन. आपके प्रश्न के निमित्त 2 और मुद्दे मुझे बताने हैं. एक तो ये लगातार केंद्र की ओर इशारा करते. त्या राज्यांनी आरक्षण देणं ह्या त्या राज्याचा अधिकार आहे, त्याच्यामध्ये केंद्राचा काही रोल नाही. ज्या 9 राज्यांनी 50% क्रॉस केली तमिळनाडू सहित, ते काय केंद्राकडे गेले नाहीये. केंद्राला आर्थिकदृष्ट्या मागास घटकाला आरक्षण द्यायला पाहिजे असं वाटत होतं, त्याने 10% दिलं. त्याच्यावरही कोर्टात केस चालू आहे, पण स्टे नाही म्हणून त्यामुळे कंटिन्यू आहे. त्यामुळे केंद्राचा रोल त्या 10% आर्थिक मागासापुरता आहे. जातीवरचं आरक्षण हे राज्याने द्यायचं असतं. एक मुद्दा आणखीन निर्माण होणार आहे, तो म्हणजे आता केंद्राने असं ठरवलं आहे की त्या राज्यांना जातीचं आरक्षण पण देता येणार नाही. त्यांनी त्यांचा अहवाल राज्यपालांच्या थ्रू राष्ट्रपतींकडे पाठवायचा. पण आपला कायदा जो आहे तो 2014चा कायदा आपण कंटिन्यू केल्यामुळे केंद्र सरकारच्या ह्या निर्णयाच्या आधीचा कायदा आहे, त्यामुळे तो महाराष्ट्राच्या हायकोर्टामध्ये टिकला आणि तसंच तो सुप्रीम कोर्टामध्ये टिकला पाहिजे. नीट मांडणी केली पाहिजे. दादा, केंद्रावर खापर फोडताना त्यांना असं म्हटलंय की के वेणुगोपालन अटॉर्नी जनरल आहे, त्यांनी काल राज्याच्या विधी अधिकाऱ्यांना भेट दिली नाही. याच्या आधी रविशंकर प्रसाद केंद्रीय विधिमंत्री होते, ते सुद्धा भेट. मी याआधीच आपल्याला म्हटलं की याच्यामध्ये केंद्राची काही भूमिकाच नाही. तर केंद्राने कशासाठी यात वेळ द्यावा आणि तरी वेळ दिला पाहिजे, चर्चा केली पाहिजे हे म्हणणं इन जनरल मान्य. पण केंद्राची यात भूमिकाच नाही. केंद्राने 10% आर्थिक मागासांचं आरक्षण दिलं आहे, ते टिकवण्यामध्ये केंद्राची भूमिका आहे. अन्य राज्यांनी जसं 50% आपल्या ताकदीवर क्रॉस केला, आपल्या ताकदीवर हायकोर्टांमध्ये टिकवलं, आपल्या ताकदीवर सुप्रीम कोर्टात टिकवलं, तसं महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सुद्धा 50% क्रॉस केलेलं आरक्षण स्वतःच्या ताकदीवर टिकवलं पाहिजे. जिस बैकवर्ड कमीशन के रिपोर्ट के आधार पर देवेंद्र जी ने महाराष्ट्र में सरकार होते हुए आरक्षण दिया, जो हाईकोर्ट ने भी मान्य किया, 1 साल सुप्रीम कोर्ट में भी स्टे नहीं आया, वो रिपोर्ट 2700 पन्ने का है, 2700 पेजेस. इसको एक मिनिस्टर ने किसी ने पढ़ा है तो मेरे सामने वो डिबेट के लिए आए, उसको इंग्लिश ट्रांसलेशन नहीं किया है. ये रिपोर्ट जब अब वकील क्या करता है, आपकी केस तो आपने उनको समझानी है ना भाई, वो हजारों केस लड़ता है. तो इस प्रकार के फीडिंग सुप्रीम कोर्ट के वकीलों को नहीं हो रहा है.